श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसे राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त तुझ करिता जाहले चेत ज्ञानज्योती उदयमज. तूची माझा प्राणसखा ऐक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा. गुरुचरित्र आठविले. अज्ञान तिमिर उष्णात पीडोनी आलो कष्टत सुधामृत सागरात तुवा माते लोटिले. तुवा केले उपकारासे संतुष्ट झालो मानसे. पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरी. गुरुकृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक. संदेह न करी घे भाक अष्टैश्वर्ये नांदसी. गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुन. श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजनाथ सन्निधेसे. समस्त शिष्य या तीर्थेसे स्वामी निरोपे गेले परियेसे. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एक तया स्थानी होते गौप्य श्री गुरुमुनी. अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एकमुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे. माथा ठेवोनी चरणांवरी स्तोत्र करी परोपरी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. तप करीतो बहुदिवस स्थिर नवे गा मानस. याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणाते. ज्ञानाविणे तापसा वृथा होती सायास. तुम्हा देखता मानसा हर्ष जाहला आणि मज. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. तू तारक विश्वासी जगद्गुरु तोची होसी. उपदेश करावा आम्हासे ज्ञान होय त्वरितेंसी. ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरुपुसती हासोन. जाहलासी तू केवी मुनी गुरुविणे सांगमज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरिमिती ऐकस्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण. म्हणे तुझे अंतःकरण स्थिर नव्हे अद्यापि. म्हणून सांगे आणिक काही आपुले मन स्थिर नाही. करी त्याचे बोलवाई आणिक कोप करी मज. येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेंसी कोपोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणदी ऐके ब्राह्मणा आत्मघातकी तूची होसी. एखादा मूर्ख आपुले घरी मळ विसर्जी देव्हारी. आपुले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळिका. तैसे तुझे अंतःकरण आपुले नासिक छेदून. पुढिल्या ते अपशकुन करुणी रहासी तूची एक. न विचारसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तूची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीसी हर्षे. ज्ञान कैचे होय मानस स्थिर केवी होय केवी आता. जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानो. गुरु असता कामधेनू वंचोनी आल्हासी आम्हा जवळी. गुरुद्रोही कवण नर त्यासी नाही इहपर. ज्ञान कैचे होय पुरे तया दिवांधकारासी. जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्व ज्ञान होय. वेदशास्त्र सर्व होये गुरु संतुष्ट होतांची. संतुष्टविता श्री गुरुसे अष्टसिद्धी आपुले वशी. क्षण न लागता परियेसे वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनवी तसे कर जोडून करुणा वचने करून या. जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू. ज्ञानसागर अपरांपरू. उद्धरावे आपणा ते अज्ञान माया वेष्टोन. नेणे गुरु कैसा कवण सांगा स्वामी प्रकाशोन. ज्ञान होय आपणासी कैसा गुरु ओळखावा. कोणे परी आहे सेवा प्रकाश करोनी सांगावा. विश्ववंद्य गुरुमूर्ती
जेणे माझे मनस्थिरो होऊनी ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू म्हणून चरणी लागला करुणावचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी सांगताती विस्तारोनी गुरुसेवा विधान श्री गुरु म्हणती ऐकमुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु गुरु विरींची हर जाण स्वरूप तोची नारायण मन करोनी निर्वाण सेवा करावी भक्तीने यदर्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर ऐक आदी परवी असे निक गुरुसेवा भक्तिभावे द्वापारांती परियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक आरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पहाती निर्वाणवरी शिष्याचे पाहोनिया अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण कामन मनकामना पुरविते ऐसा धौम्य मुनी भला तया आरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला ऐक द्विजा एकचित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तू वा जावो राणी वृत्तीसी न्यावे तटाक पाणी जवरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी तेथे नेवोनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरुचा निरोप होता गेला शिष्य धावत तटाक असे पाहत कालवा थोर वाहतसे जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत वृत्तिभूमी उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपतील मातेश्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे आडोनिया शिळा दगड बांधिता जाहला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाभोनिया प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढेवारी म्हणे देवा श्री हरी काय करू म्हणतसे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी प्राण त्यजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करुनी मानसी मनी ध्यायी श्री गुरुसी म्हणे आता उपायासी योजनी यत्न करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वहात आपण आड पडो म्हणत निर्धारिले तया वेळी दोन्ही हाती धरी दरडी पाय टेकी दुसरेकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्ध पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य सरिसे तयामध्ये शिष्य संतोषे बुडाला असे अवधारा ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती जाहली धणी उदक पूर्ण पर्येसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले मनी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य नये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत जाहले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी शिष्य म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र गवयाळे उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणतसे ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेमभावे बोलावी येणे परी करुणावचने पाचारितसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथूनी मग निघाला येवोनिया श्री गुरुसी नमन केले भावेंसी धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले वर दिधला तया वेळी ऐक शिष्यास्तो ममवळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागरसे गुरुचरणी भक्तिभावे करोनिया कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमा नेवुनी निरोप दिल्हा संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे निरोप घेऊनी शिष्यराणा गेला आपुले स्थाना आणि दोघे शिष्य जाण होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद जाणा गुरुजी करी शुश्रूषणा त्याचे पहावया अंतःकरणा धौम्य गुरु म्हणतसे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन ऐक तुझसी तुवा जाऊनी अहर्निशे वृत्ती आमूची रक्षिजे रक्षोनिया वृत्तीसे आणावे धान्य घरासे ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी
अहोरात्री कष्ट करी राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी सांगता जाहला श्री गुरुसी म्हणे व्रीही भरले काशी आता आणावे घरासी काय निरोप म्हणतसे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतराने आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्ती जवळी दोन्ही खंडी साळीसे भरी शिष्य गाडी आसी एकीकडे रेडी आसी जुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपुले कंठासी बांधिता झाला जू देखा सत्राणे तया सरसी चालत आला मार्गासे ऋतला रेडा चिखलेसे आपुले गळा ओढीतसे चिखली ऋतला रेडा म्हणोनी चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडून या रेडियासे काढिले शिष्ये गाडियासे ओढिता आपुले गळा फासे पडून प्राण त्यजू पाहे इतुके होता भवार्णवे सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्याते पाहोनी नयने कृपा अधिक उपजली सोडून या शिष्याते आलिंगोनी करुणा भरिते वर दिजला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तत्क्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहुकरी परियेसा त्यासी भावा बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणोनी नित्य गुरे नेऊनी राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करे त्याचे चरणे गुरे नेऊनिया राणी चारवित बहुवस शुधा लागता आपणासी शीघ्र आणली घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी का आरे सूर्य जाय अस्तमानी तवरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा क्षुधाक्रांत होऊनी जाणा चिंतितसे श्री गुरुसे चरती गुरे नदी तीरे आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवशी रक्षोनी आणि गुरेनिशी वर्ता येसे येरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टेसे कवणे परी होतसे ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रांघरी तेथे देखा भोजन करुनी प्रतिदिवसी गुरे घेऊनी येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडुनी केवी भुक्ते भिक्षा मागोनी घरासी आणोनी द्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेऊनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसे नेऊनी दिधली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपि जाई तया स्थाना भिक्षा करुनी जेवितसे नित्य भिक्षा वेळा दोन्ही भक्क पहिली भिक्षा देवोनी सदने दुसरी आपण भक्षोनी काळ ऐसा कंठीतसे येणे परी किंचित काळ वर्तता जाहला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसतसे शिष्यांते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधाशमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासे आणोनी देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणुनी घरी देईपा गुरुनिरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करे मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनपीत देखता जाहला तयासे स्तनपीता वासुरासे उच्छिष्ट गळे संधींसे वाया जाते भूमीसे म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा
ऐसे क्षीरपान करी घेऊनी आपुले उदरभरी दोन्ही वेळ भिक्षा करी घरी देतसे भाव भक्तीने अधिक पुष्ट जाहला त्याने म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवणे परी पुष्ट होसी सांगे आपुले वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टेंसी दोष असे बहुवसी भक्षू नको आजीचेने भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारो दुसरे दिवशी म्हणे येरो काय करू म्हणतसे येणे परी गुरेन सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासे म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पान करू धणीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडून कुसरे तयामध्ये क्षीर भरी घेत होता धणीवरी तव भरिले अक्षयांत तेणे गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोवनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ठ नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडोनिया आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न येची का म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारी पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकाने प्रत्योत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला तये वेळी निरोप देता तये क्षणी अश्विनी देवता ध्यायमनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेंसे येवोनी श्री गुरुसे नमन केले भक्तींसे स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तये वेळी संतोषोनी धौम्य मुनी ए तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसे प्रसन्न होऊनी शिष्यासे हस्तस्पर्शी मस्तकेसे वेदशास्त्रादी तत्क्षणेसे आली तया शिष्याते गुरु म्हणे शिष्यासे जावे आपुले घरासे विवाहादी करून सुखेसे नांदत ऐस म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा पर्येसे तोची तुझ्या दक्षिणेसे आणि कुंडले पर्येसे जिंकोनिया शेषासे कीर्तिवंत होईल जन्मे जय रायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त सर्पांचे याग करुनी पर्येसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती जाहली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे पर्येसा जो नर असेल गुरुदूषक त्यासी कैंचा परलोक अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातक्यासी संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी वेदशास्त्र तयासी लाधे क्षण न लागता ऐसे तू जाणोनी मनी मानसी वृता हिंडसी अविद्येसी जावे आपुले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करोनी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरुपो निरोप देता विप्रजाहला अतिज्ञाता चरणांवरी ठेवूनी माथा विनवीतसे तया वेळी जय जया गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांधवेल भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतःकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मनपदित काय उपयोग जीवने शरीर ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्यजीन गुरु प्रती ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्येंसे निश्चय केला प्राण त्यजो अनुतप्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतःकरण
अग्नि लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणे जैसा कापूर राशेसे वहनी लागता पर्येसे जळून जाय त्वरितेंसे तैसे तयासी जहाले या कारणे पापासे अनुतप्त होता मानसे क्षालन होय त्वरितेसे शतजन्मींचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजू कलेवर ओळखोनिया जगद्गुरु पाचारिती तया वेळी बोलावनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसे गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृते गेली जळोनी एक चित्त करुणी मने स्मरे आपुले गुरुचरण तये वेळी श्री गुरुसी नमन केले चरणासे जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैची या शरीरी उदय होता भास्करी अंधकार राहे केवी ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो भक्तीसी रोमांचळ उठती हर्षी सद्गदित कंठ जाहला निर्मळ मानसी तया वेळी माथा ठेवी चरणकमळे विनवी तसे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्री गुरुमूर्ती निर्वाण देखोनी अंतःकरण प्रसन्न जाहला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी पर्येसा परीस लागता लोहासी सुवर्ण होय बावन कसी तैसे तया द्विजवरासी ज्ञान जहाले पर्येसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकाळी प्रसन्न जहाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद जाहला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी आमुचे वाक्य तू पर्येसी जाय त्वरित आपुल्या गुरुपाशी जावो निया गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसे तोची आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप देवुनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले पर्येसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष पर्येसी श्री गुरु राहिले गुप्तेंसी एकचित्ते पर्येसा सिद्धमणे नामधारकासी पुढे राहिले श्री गुरु भिल्लवडीसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनं नाम षोडशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।